पेरणी कधी करायची, कुठे करायची आणि कशाची करायची हे पेरणाऱ्याला समजलं की पेरणी वाया जाणार नाही, मग ती धान्याची असो, शब्दांची असो अथवा संस्काराची। आयुष्यात खूप सारे जण येतात जातात, प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं, पण जे आपल्या सुख दुःखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचे नसतं। आपले विचार सरळ असेल ना, मग आयुष्यात येणारी वळण कितीही वाकडी तिकडी असली तरी काहीही फरक पडत नाही। वेळ मिळाली की वेळ देणारे खूप असतात, पण वेळ नसताना सुद्धा जे आपल्याला वेळ देतात तेच खरे आपले असतात। कुठलीही गाठ बांधताना धाग्याची अथवा दोरीची दोन्ही टोके समान ओढावी लागतात, तेव्हाच गाठ घट्ट बसते। नात्यांचंही असंच आहे, दोन्ही बाजूने समान ओढ असेल तरच नात्यांची गाठ घट्ट बसते। डोळे तर जन्मताच मिळालेले असतात, कमवायची असते ती नजर, चांगल्यातले वाईट आणि वाईटातले चांगले ओळखण्याची। आयुष्य म्हणजे तरी काय, जगण्याची प्रामाणिक धडपड आणि त्यावरती विश्वास। काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात, काही माणसे गरिबीला गुलाम करतात, मात्र जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात तीच माणसं खऱ्या जीवनाचा सन्मान करतात। प्रेम निर्माण करा, नाती कधीच तुटत नाही। अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणे कधीही चांगलेच। आपल्यासाठी कुणीही नसेल तरी आपण सर्वांसाठी आहोत ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी। अहंकाराच्या बंगल्यात कधी जायचे नाही आणि माणुसकीच्या झोपडीत जायला कधी लाजायचे नाही। आनंदी चेहरा तुमची शान वाढवतो, पण आनंदाने केलेले कार्य तुमची ओळख वाढवतो। शब्दांमुळे अक्षरांना अर्थ मिळतो आणि आपल्या माणसामुळे आयुष्याला अर्थ मिळतो। जीवनात नातं असणं आवश्यक आहे, पण त्या नात्यातही जीव असणं गरजेचं आहे। खूपदा ठरवूनही मनासारखं जगायचं राहून जातं, इतरांच्या आवडीप्रमाणे जाता जगता दुनियेच्या प्रवाहातच मन वाहून जातं। नशिबात आणि नजरेत एकच फरक आहे की जी गोष्ट आपल्या नशिबात नसते तीच नेमकी आपल्या नजरेला हवी असते। माणुसकी बघितलं तर दिसते, भेटली तर भेटते, केली तर कळते, मानली तर मिळते, ओळखली तर शेवटपर्यंत राहते। आनंद हे जगातील सर्वोत्तम औषध आहे, त्यामुळे स्वतः आनंदी राहा आणि इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा। सवडीने नाही तर आवडीने बोलणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात जपलं पाहिजे। नाती मोठी असतात तर सांभाळणारी माणसं मोठी असतात। मैत्री ही नेहमी गोड असावी, जीवनात तिला कशाची तोड नसावी, सुखात ती हसावी, दुःखात ती रडावी, पण आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी। मैत्री म्हणजे आयुष्याच्या प्रवासात सोबत असलेले खात्रीपूर्वक नातं। चंद्रगुप्ताने विचारले, जर नशीब असेच लिहिले आहे तर प्रयत्न करून काय फायदा? चाणक्य म्हणाले, काय माहित नशिबात लिहिलेले असेल की प्रयत्न केले तरच मिळणार। सगळ्याच गोष्टी शब्दात सांगता येत नसतात, अपेक्षा असते कोणीतरी समजून घेण्याची। आयुष्य कितीही तिखट गोड कडू तुरट असले तरी माझी माणसं खूप गोड आहेत, जसे तुम्ही। मैत्री म्हणजे आयुष्याच्या प्रवासात सोबत असलेला खात्रीपूर्वक नातं। साथ देणारी माणसं कधी कारण सांगत नाही आणि कारण सांगणारी माणसं कधी साथ देत नाही। राग कणभर असावा, अबोला क्षणभर असावा आणि प्रेम समोरच्याचं मन भरेल इतकं असावं। आयुष्य कितीही सुंदर असलं तरी आपल्या माणसाशिवाय अपूर्ण आहे। खरे नाते तेच जे तुम्हाला भूतकाळासकट स्वीकारते, वर्तमान काळात पाठरखाण करते आणि भविष्यात तुम्हाला धीर देते, प्रेम देते। कितीही चांगली व्यक्ती असली तरी कोणी ना कोणी नाव ठेवणारं असतं, म्हणून आपण आपले जीवन आपल्या स्टाईलमध्ये जगायचं असतं। जो टाळतो त्याला कधीच कवटाळू नका आणि जो जीव लावतो त्याची साथ कधी सोडू नका। जग जिंकण्यासाठी ॲटिट्यूड दाखवला तर तुम्हाला कोणी विचारणार सुद्धा नाही, पण एक छोटीशी स्माईल देऊन बघा, आयुष्यभर तुम्हाला कोणी विसरणार नाही। जीवनाच्या प्रवासात साथ देणारी माणसं प्रेमळ व जिवलग असली की रस्ता कसाही असो प्रवास सुखकरच होतो। चेहरा बघण्यापेक्षा नेहमी समोरच्याच्या मनात उतरून बघावं। शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहते। माणसानं कितीही स्वतःला कामात गुंतवून घेतलं तरी ज्याच्यावर त्यानं प्रेम केलंय त्याच्या आठवणीपासून तो कधीही सुटू शकत नाही।